नमस्कार, दर्यापूर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सध्यामध्ये महानगरपालिकाच्या रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने काही पक्ष व उमेदवार प्रचार करत आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे ते जनतेच्या समोर जात आहेत आणि कोणकोणते विकास होते त्यांनी समोर आणलेले आहेत. काय सांगा महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात, ते जनतेसमोर जात आहेत. कोणते त्याबद्दल माझी खूप खूप आभार आहे आणि माझ्या वार्डातलेही लोक खूप त्यांचे धन्यवाद करतायत. आणि याच्या अगोदर जे काँग्रेसचे काही नगरसेवक होते त्यांनी जे हे घाणीचं प्रदूषण करून ठेवलंय, जे नाली खोदून ठेवल्या, त्याबरोबर खड्डे करून ठेवलेत आणि जाण्यासाठी रस्ता नाहीये, पिण्यासाठी चांगलं पाणी सुद्धा नाहीये, त्याच्यासाठी हे मुद्दे आमचे अतिशय महत्वाचे आहेत. येणाऱ्या काळामध्ये ही समस्या तुम्ही कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा. माननीय की आशीर्वाद विधान साहेबांच्या नेतृत्वात आम्ही ज्यावेळेस आमचा बहुमत येईल किंवा आमचा महापौर बसेल त्यावेळेस हे कामे आम्ही अतिशय प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू साहेब. त्यामध्ये ज्या प्रकारे निवडणूक पार पडत आहे आणि पक्ष आरोप लावत आहेत, भारतीय जनता पार्टीचे जे अशोकराव चव्हाण आहेत माजी मुख्यमंत्री, त्यांनी उमेदवारांना पैसे देऊन उमेदवारी दिली, त्याबद्दल काय सांगणार? नाही, हे चुकीचं आहे. हे ज्यांनी काही लोकांनी म्हणलं की 50 लाख रुपये देऊन साहेबांनी तिकीट दिले, अतिशय चुकीचं आहे. मी एक रिक्षा चालवणाराच माणूस आहे. साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला 1 रुपया न घेता अनेक उमेदवारांना तिकीट देण्यात आलेले आहेत. याचबरोबर मी अनेक पक्षाचे विरोधक असेही म्हणतात की काल झालेल्या भाषणानंतर आशोकराव चव्हाण साहेबांनी हे म्हटलं होतं, खा मटन दादा गव्हाचं बटन, यावर तुमची काय प्रतिक्रिया? कशा प्रकारे हे सांगितलं? हे जे आहे हे विरोधाची भूमिका आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका लढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्ष महापौर त्यांच्या पक्षाचा पक्ष आता दावा करतात. तर तुम्ही या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे निवडणूक लढवतात आणि तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी भूमिका काय आहे? अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय मी की येणाऱ्या काळामध्ये नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल, पूर्ण सत्ता असेल आणि जे आमच्याकडच्या नौजवान तरुणांना जे साहेबांनी विश्वास ठेवून तिकीट दिलं आम्हाला सर्वांना, ते आम्ही या गोष्टीने सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि जनतेचे जे जे कामे आहेत ते प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. प्रचाराची शेवटची 4 ते 5 दिवस उरलेले आहेत, तरी जनतेला शेवटच्या प्रचाराच्या माध्यमातून काय मॅसेज देणार? अतिशय मी विकासाच्या मुद्द्यावर चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून चव्हाण साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही जनतेच्या समोर जाऊ आणि हे जे विकास कामे अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. जे की जसे की विमानसेवा असते, नांदेडला आपले वंदे भारत आहे, हे सर्व चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्येच कामं झालेले आहेत आणि जनता सदैव चव्हाण साहेबांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय असो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत काही उमेदवार होते. त्यांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा नांदेड महानगरपालिकावर महापौर बसेल व एकाची सत्ता भारतीय जनता पार्टीला येईल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. याचबरोबर जनतेला पण आतुरता निर्माण झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे निवडणुका पार पडतात आणि कोणत्या पक्षाचा नांदेड महानगरपालिकेवर महापौर बसतो. विषय पोहोचेल दर्यापूर न्यूज चॅनल नांदेड.